मेहंदी लगा के रखना एक सुंदर मराठी कथा। 10वी पास झाल्यावर प्रत्येकाला कॉलेजच्या नव्या जगाबद्दल एक वेगळं आकर्षण असतं. प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर अल्लड वयात ब्रेकअप जास्त होतात, पण काहींचं प्रेम अगदी शेवटपर्यंत बहरलेलं राहतं, अगदी वृद्धावस्थेपर्यंत. किशोर वयापासून एकत्र असणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याची ही प्रेमकथा. 11वीला असताना कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये नेहमी पुढे असणाऱ्या 10 मित्रमैत्रिणींचा एक ग्रुप तयार झाला. ग्रुपमध्ये एकत्र राहून मिलिंद आणि मनीषा या दोघांचे प्रेमाचे तार कधी जुळले हे कोणालाच कळले नाही, अगदी त्यांना सुद्धा नाही. जेव्हा 5 वर्षांनी ग्रॅज्युएशन पूर्ण झालं तेव्हा मिलिंदने मनीषासाठी गाण्याच्या 2 ओळी गुणगुणल्या, मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. हे ऐकून मनीषा अक्षरशः लाजली, कारण मिलिंदने त्याच्या घरी मनीषाबद्दल सांगितले होते आणि त्याच्या घरातील लोक मनीषाला सून करून घेण्यास तयार होते. प्रश्न होता मनीषाच्या घरचा. तिच्या घरी कोणाचा विरोध नव्हता, पण तिच्या बाबांनी निरोप दिला. मिलिंद स्वतः व्यवस्थित कमवता होत नाही तोपर्यंत भेटीगाठी कमी करायच्या, पण तरी सुद्धा दोघं कोणाच्या नकळत लपून छपून भेटायची. एका मोठ्या कंपनीमध्ये मिलिंदला नोकरी मिळाली. 5 वर्षांत त्याची बढती झाली. अधिकारी पदावर त्याची नेमणूक झाली होती. शिवाय मनीषा बँकेत क्लार्क पदावर होती. दोघंही बऱ्यापैकी सेटल झाले होते, म्हणून दोन्ही कुटुंबियांनी लग्नाचा निर्णय घेतला. कॉलेजवयीन तारुण्यातील प्रेम 10 वर्षांनी लग्नाच्या गाठबंधनात बांधले गेले. लग्नाच्या 5 वर्षानंतर त्यांना मुलगा झाला. मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो IT इंजिनियर होऊन परदेशी नोकरीसाठी गेला. नोकरीला कायम रामराम ठोकण्याची दोघांची वेळ आली, कारण दोघांची सेवानिवृत्ती जवळ आली होती. मनीषाचा वाढदिवस जून महिन्याच्या 25 तारखेला तर मिलिंदचा जुलैच्या 5 तारखेला. मनीषा मिलिंदपेक्षा फक्त 10 दिवसांनी मोठी होती. बँकेत सेवानिवृत्तीचा कार्यक्रम तिच्या वाढदिवशीच होणार होता. कुटुंबियांसाठी जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ठेवणार होते तो मिलिंदच्या वाढदिवशी दोघांचा एकत्र होणार होता. सेवानिवृत्तीच्या बँकेतील कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मनीषाला पार्लरमध्ये जायला कंटाळा आला होता, कारण पावसाने हजेरी लावली होती, त्यामुळे सगळीकडे अगदी चिंब झालं होतं. शिवाय ट्रेनच्या प्रवासामुळे ती थकली देखील होती, म्हणून तिने घरी जाताना काळ्या रंगाचे डायचे मेहंदी पाकिट घेतले. घरी गेल्यावर ती मिलिंदला लाडात बोलली, जेव्हा तुझ्या कुटुंबाला मी सून म्हणून पसंत होते हे सांगताना तू माझ्यासाठी गाण्याच्या ओळी गुणगुणल्या होत्यास, मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. पण आता माझ्या पांढऱ्या दिसणाऱ्या केसांना तुझ्याकडून डाय मेहंदी लावून घ्यायची आहे. आपका हुकुम सर आंखों पर, असं म्हणत त्याने बाउलमध्ये मेहंदी काढली. व्यवस्थित ब्रशने तिच्या केसांना लावली. 20 मिनिटांनी मनीषा केस धुवून बाहेर आली तेव्हा तिने डोक्याला रुमाल गुंडाळून लावला होता. काही वेळानंतर तिने गुंडाळलेला टॉवेल सोडला आणि आरशासमोर उभी राहून केस कोरडे करू लागली. ओल्या लांब सडक काळ्याभोर मुलायम केसांत ती खूप खुलून दिसत होती. आज खूप सुंदर दिसते आहेस, तिच्याकडे आरशातून पाहतच त्याने व्यक्त केले. तुझं तर हे दररोजच आहे, त्यात काय नवीन, ती लाजतच उत्तरली. अरे सुंदरला सुंदर, नाहीतर आणखी काय म्हणणार, मी तारीफ केलेली तुला कधी आवडतच नाही. मिलिंद नाराज होत स्पष्ट झाला. प्रेम व्यक्त करण्यासाठी काही काळ वेळ हवा. नेहमीच्या व सतत बोलण्याला काही किंमत राहत नाही रे, ती त्याला चिडवण्याच्या मूडमध्ये बोलत होती. असं आहे का, असं म्हणत त्याने पायात चप्पल घातली आणि घराबाहेर निघून गेला. अरे कुठे निघालास, लगेच रागवायचं, ती त्याला थांबवत बोलली. तुला काळ वेळ हवा आहे ना, आताच घेऊन आलो बघ. लगबगीने मिलिंद निघून गेला. काही वेळानंतर तो घरी परतला. तू नेहमी म्हणतेस ना, कॉलेजमध्ये असताना रोज डेला नेहमी गुलाबांच्या फुलांचा गुच्छ द्यायचा, आता निदान एखादा चाफा तरी आण कधीतरी. बघ आज गुलाब आणि चाफा दोन्ही सोबत आणलेत. ह्या गुलाबाच्या फुलासारखी नेहमी गुलाबी, प्रसन्न, आनंदी आणि प्रेम करायला लावणारी राहा, आणि ह्या चाफ्याच्या फुलासारखा सुगंध आपल्या प्रेमाला दे. त्याची दरवळ आपल्या निरंतर आयुष्याला पुढेही पसरव. उद्या हे गुलाब केसांच्या फ्रेंच रोलमध्ये माळ, छान दिसतं ते तुला, असं म्हणत मिलिंदने मनीषाच्या केसांवरच्यावर गुलाब माळले. मनीषा लाजतच बोलू लागली. इश्श, रोज डे कॉलेजमध्ये साजरा करून कितीतरी वर्ष पालटली. शिवाय आता डोक्यावरचे केस देखील पांढरे झाले. आणखीन काही वर्षांनी आपण म्हातारे दिसू, पण तुझा हा रोमॅन्टिकपणा काही जायचा नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी कधी काळ वेळ पाहायचा नसतो, मनात येईल तेव्हा व्यक्त करायचं असतं. मनाच्या गाठोड्याला कधीच बांधून ठेवायचं नसतं. शिवाय प्रेमाला वयाचं बंधन मुळी कधी नसतंच. आणि राहिला प्रश्न पांढऱ्या दिसणाऱ्या केसांचा, तर सेवानिवृत्ती म्हणजे वृद्धत्वाची पहिली पायरीच. पुढे आपले उतारवय आले तरी तुझ्या केसांना मेहंदी लावून देईल. आणि हो, तेव्हा सुद्धा तुझ्यासाठी गाणं गाईन, मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. मिलिंद हसत प्रेमाने व्यक्त झाला होता, तशी मनीषा लाजत त्याच्या मिठीत शिरली.